हजरत मौलाली बाबा यांचा छबिना संध्याकाळी 7 वाजता निघतो। त्या छबिन्याचे प्रमुख अतिथी लोकनेते सुरेश अण्णा धस साहेब हे आवर्जून गेल्या 30 वर्षापासून कड्याच्या यात्रा कधीच चुकवत नाहीत। तसेच यात्रा ही रात्रभर छबिना चालतो। सकाळी शोभेची दारू हे कमीत कमी 50-60 खेड्यातली लोक इथे येऊन पाहतात आणि 2 तारखेला मराठवाड्यातील सर्वात मोठा कुस्त्याचा हंगामा हा कड्यामध्ये होणार आहे। तर त्या निमित्ताने डबल महाराष्ट्र केसरी आत्ता झालेले डबल महाराष्ट्र केसरी व पंजाब हरियाणा केसरी अशा दोघात 3 लाख रुपयाचा सामना अंतिम सामना होणार आहे। त्यानंतर उपमहाराष्ट्र केसरी शुभम शिदनाळे व माऊली जमदाडे असे उपमहाराष्ट्र केसरी 4 उपमहाराष्ट्र केसरी आहेत। या महाराष्ट्रातले खूप नामवंत मल्ल कड्यामध्ये हजेरी लावणार आहेत। तर कडा व कडा पंचक्रोशीतील लोकांना व कड्यातून बाहेर स्थायिक झालेल्या लोकांना मी एक अशी विनंती करतो कडा ग्रामस्थांच्या वतीने की आपण या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व आमच्या यात्रेची शोभा वाढावी। धन्यवाद। हजरत मौलाली बाबा म्हणजेच मराठवाड्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात गाजलेलं देवस्थान। इथं हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असं आहे की जरी बाबांचं मौलाली बाबा नाव असेल तर इथं मानकरी 5 जातीचे आहेत। त्यात मराठा पाटील आहेत, ब्राह्मण पाटील आहेत, तिवारी आहेत, मेत्रे म्हणजे माळी समाजाला एक मान आहे। सर्व जाती धर्मांना इथं रूढी परंपरेनुसार सगळ्यांना मान मिळतो। तसंच गावातील सर्व देवदेवतांचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, दोन्ही मस्जिद, मारुती मंदिर, या सर्व मंदिराला विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ही विद्युत रोषणाई पाहायलासुद्धा खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात। ही परंपरा जर सांगायची ठरली तर शेकडो वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि दररोज नाही म्हणलं तर 10-20 हजार लोक इथं दर्शन घेतात। तर हजारो लोक येऊन तसंच ही यात्रा 8 ते 15 दिवस चालते। आज आमचे गावकंदोरी झाले तर इथं खूप लोक खेड्यापाड्याचे किंवा इथून बाहेर स्थायिक झालेले किंवा इथले जावई यांचे नवस असतात। तर ते नवसपूर्ती होण्यासाठी आता आजपासून त्यांची नवसपूर्ती चालू होती। तर ते 8-15 दिवस हे कार्यक्रम चालतात।